अमरावतीमधील गाडगेनगर परिसरासह अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना घडल्या होत्या। गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनेक घरांमध्ये प्रवेश करून महागडे मोबाईल आरोपीने लंपास केले होते। याबाबतच्या अनेक तक्रारी गाडगेनगर पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या। या घटनेमध्ये पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मोबाईल चोरट्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे। वैभव नारायण अडोळे, राहणार येवला, तालुका मोर्शी असे या अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्याचे नाव आहे। आरोपी वैभवने गाडगेनगर, फ्रेजरपुरा, राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील महागडे मोबाईल चोरी केले होते। आरोपीने चोरी केलेले सर्व मोबाईल त्याच्या बापटवाडी येथील भाड्याच्या खोलीमध्ये लपवून ठेवले होते। त्यातील काही मोबाईल त्याने मोईन खान, अजीज खान, अलीमनगर तसेच शेख असलम, शेख नूर, शिवाजीनगर, वर्धा यांना विकले होते। गाडगेनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील 34 मोबाईल अंदाजे किंमत 3,43,000 रुपयाचा एकूण ऐवज जप्त करण्यात यश मिळविले आहे। तर आरोपी वैभव अडोळे याच्या ताब्यातून नागपूर येथून चोरी केलेली ड्रीम जिओ कंपनीची दुचाकी अंदाजे किंमत 60,000 असे एकूण 4,30,000 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलेला आहे। आरोपीला सोमवारी न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने 8 डिसेंबर पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावलेली आहे। ही कार्यवाही पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगर पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, डीबी स्क्वॉड शेखर गेडाम, सुभाष पाटील, विशाल वाघपांजर, रोशन वऱ्हाडे यांनी केलेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।